सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व 8 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळी आणि सिद्धार्थ सोनावणी यांच्यावर मकोका। खंडणीच्या आरोपींवर मकोका लागला नाही तर हा मकोका आम्हाला मान्य नाही। खंडणी आणि खुनातील आरोपी एकच, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार। या दिवसात पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा। धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। खंडणी ते हत्या प्रकरण हे गट कारस्थान, संघटित गुन्हेगारी वाल्मिक कराडवर देखील मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमक। फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढावी, राज्यातील गुंडगिरीचा नायनाट करावा। जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवरून संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयामध्ये खासगी फिर्याद। संतोष देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी। विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग, सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। ठाकरे गट पालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार। ठाकरे गटाच्या संजय राऊतांची घोषणा। आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही असंही भाष्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती, जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद कळत नाही। संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचंही मोठं वक्तव्य। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत। संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ। खासदार वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य। भाजपचं राजकारण व्यक्तिगत सुडाचं आणि शत्रुत्वाचं यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुरुवात भाजपकडून। संजय राऊतांचा फडणवीसांना प्रत्युत्तर। तर संजय राऊत रिकाम टेकडे रोज बोलतात, मी रिकाम टेकडा नाही। भाजपवरील टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्युत्तर।